कोणी कुणाचे नच प्रेमाचे, कोणी कुणाचे नच प्रेमाचे, प्रभू येशूच्या विना देवई घरी पाहुणा पाहुणा, देवई घरी पाहुणा पाहुणा, घरी पाहुणा पाहुणा, देव आला घरी पाहुणा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 8 व वचन 22 मध्ये असे लिहिले आहे, येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांस पुरू दे. ऐकलेल्या वचनावरून आपणास असे समजते की प्रभू येशू ख्रिस्त इतर सर्व नात्यांपेक्षा त्याच्या मागे येण्याला महत्त्व देतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांबरोबर प्रीती करू नये. तो तर सांगतो वैऱ्यांवर प्रीती करा. जगातील कोणतेही नाते किंवा मनुष्य यांच्या मागे जर मनुष्य गेला तर त्याला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. सार्वकालिक जीवन हे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याच्या इच्छेनुसार ह्या जगात देव असताना मानव होऊन आला. सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेऊन पापी मानवाबद्दलचे मरण सहन केले. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याच्याचद्वारे मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळेल असा अधिकार त्याला दिला. म्हणून सार्वकालिक जीवनासाठी, तारणासाठी किंवा पापांची क्षमा होण्यासाठी कोणत्याही मनुष्याच्या मागे जाण्यात अर्थ नाही. तारण, उद्धार, मुक्ती, पापांची क्षमा फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच आहे. प्रभू येशू ख्रिस्त विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. तोच म्हणू शकतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त पापी मानवाला आवाहन करीत आहे, माझ्या मागे या. तर चला स्वतःच्या पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताकडे कबुली देऊन क्षमा मागूया व त्याला म्हणूया, प्रभू येशू, तू माझ्या पापासाठी मरण पावला. देवाने तुला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा अंतःकरणात विश्वास ठेवून तुला प्रभू म्हणून स्वीकारतो व तुझ्या मागे येतो. देव असे करण्यास तुमचे सहाय्य करो. देवई घरी पाहुणा पाहुणा, देवई घरी पाहुणा पाहुणा.